हे गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर। तर 2-3 दिवसापूर्वी का परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की आपण एक हेल्दीवाला प्लम केक बघणार आहोत, कारण क्रिसमस जवळ येत आहे आणि बाहेरून विकत घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने प्लम केक तयार करू शकता। तर त्याची रेसिपी मी आता शूट करणार आहे तुमच्यासाठी। तर हेल्दियर वेने बनवूयात। त्यामध्ये गव्हाचं पीठ वापरून, नाचणीचं पीठ वापरून आपण करणार आहोत प्लम केक। तर कसा करायचा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर चला सुरुवात करूयात रेसिपीला। तर प्लम केक बनवताना सगळ्यात पहिली महत्त्वाची स्टेप म्हणजे ड्रायफ्रुट्स। तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स आहे ते साधारणतः 1 कप ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकता। सगळे मी चॉप करून घेतलेले आहेत। त्यानंतर जायफळ, वेलची, लवंग, दालचिनी आणि सुंठ पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि 1 टेबलस्पून साखर ॲड करून आपल्याला ती मिक्सरमधून छान अशी वाटून घ्यायची आहे। हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं। आता इथे साखर मी का वापरलेली आहे, कारण ते चांगलं वाटलं जावं म्हणून। अदरवाईज साखरेचा इथं दुसरा काही रोल नाहीये। त्यानंतर इथे मी 3/4 कप म्हणजे पाऊण वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तो चांगला बारीक करून घ्यायचा आहे। गुळाची पावडर वापरू नका, त्याने बाइंडिंग फारशी चांगली येत नाही। नॉर्मल जो आपला गूळ असतो तो वापरायचा आहे आणि यामध्ये 1 कप आपल्याला ऑरेंज ज्यूस ॲड करायचा आहे। इथे मी मिक्स फ्रूटचा ज्यूस ॲड केलेला आहे, जो रिअलचा मिळतो। तुम्हाला हवं असेल तर घरी जे मोठे मोठे आपण मार्केटमधून ऑरेंज घेऊन येतो, त्याला माल्टा ऑरेंज म्हणतात, ते ऑरेंज ज्यूस तुम्ही काढून यामध्ये वापरू शकता। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये जेवढे ड्रायफ्रूट आपण घेतलेले आहेत ते मिक्स करायचे आहेत। गूळ मेल्ट झाला पाहिजे यामध्ये जो आपण ॲड केलेला आहे आणि याला थोडंसं बॉईल करायला आपल्याला ठेवायचं आहे झाकण ठेवून। आता दुसरी स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स करायचे आहेत। त्यासाठी 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप मी टाकणार आहे नाचणीचं पीठ। म्हणजे आपल्याकडे जे नॉर्मल नाचणीचं पीठ येतं ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत। म्हणजे 1.5 कपाचा साधारणतः हा केक करणार आहे मी। त्यामध्ये 1.5 ते 2 टेबलस्पून कोको पावडर ॲड करायची आहे। तुम्हाला जास्त आवडत असेल कोको पावडर तर 2 टेबलस्पून ॲड करू शकता। त्यानंतर आपण जायफळ, वेलची, दालचिनीचं जे मिक्सचर आहे ते साखरेमध्ये वाटून मी घेतलेलं आहे ते ॲड केलेलं आहे। 1/4 कप एवढी मिल्क पावडर ॲड केलेली आहे। 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा यामध्ये मी ॲड केलेला आहे। हे सगळं आपल्याला छान असं आता चाळून घ्यायचं आहे। सगळे ड्राय इन्ग्रेडियंट छान असे मिक्स व्हावेत म्हणून हे चाळून घ्यायचं आणि एका विस्करने नंतर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इकडे तुम्ही बघू शकता, हे जे आपण बॉईल करायला ठेवलेलं ड्रायफ्रूटचं मिक्सचर आहे ते छान बॉईल झालेलं आहे। 3-4 मिनटं 5 मिनटं तुम्ही याला बॉईल करून घ्यायचं आहे। गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर यामध्ये बटरचा क्यूब मी ॲड केलेला आहे। साधारणतः 100 ग्रॅमचा जो क्यूब येतो तो मी यामध्ये ॲड केलेला आहे, म्हणजे गरम याच्यात बटरसुद्धा मेल्ट होऊन जाईल। इथे बटरच्या ऐवजी तुम्ही यामध्ये 1/2 कप ऑइलसुद्धा ॲड करू शकता किंवा हाफ म्हणजे 1/4 कप बटर किंवा 1/4 कप ऑइल असं दोन्ही मिळून टाकू शकता। आता यामध्ये मी 1 TSP व्हॅनिला इसेन्स ॲड केलेला आहे आणि याला आता आपल्याला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे। 2-3 दिवस झाले माझी आई आलेली आहे। जसा आमचा प्रोग्राम झालेला आहे सरप्राईज वाला, तेव्हा आई आली होती आणि ती थांबली आहे माझ्याकडे। तर आई आल्यापासून आईचं सारखं चालू आहे आवरावर, हे झालं की ते झालं की ते, सारखं आई काम करते काही ना काही। कारण तिला माहिती आहे मला अशी छोटी छोटी कामं करायला बऱ्याच वेळच मिळत नाही। किती ठरवलं तरी काही कामं अशी आहेत की ती राहूनच जातात, जसं मुलांचं कपाट असेल किंवा घरातली थोडी किचनमधली डीप क्लिनिंग असेल, तर बऱ्याच वेळा वेळ मिळत नाही। वेळ मिळेल तसं तर मी करतेच, परंतु ती आल्यापासून सारखी 2-3 दिवस झाले सारखं तिचं आवरावर चालू आहे। आणि एक आधार सुद्धा होतो मला, म्हणजे मला जेव्हा घराच्या बाहेर काही कामं असतात तेव्हा मी बिंदास मुलांना तिच्याकडं सोडते आणि जात असते, नेहमीच जात असते। म्हणजे इवन मागे पण मी क्लासेस वगैरे घेत होते तर माझी दोन्ही मुलं आईकडेच असतात ठेवलेली, आणि त्यामुळे मी काहीतरी करू शकते। म्हणजे घरात कोणीतरी मोठं व्यक्ती असेल किंवा आई असेल, सासू असेल, तर काय होतं एक छानसा आधार होतो आपल्याला आणि अशी बरीचशी कामं मदत करत असतात ते आपल्याला, आणि त्यामुळे आपल्या कामाला पण एक छानसा हातभार लागतो। आई, तू किती काम करते 2-3 दिवसापासून? बरोबर आहे। आता थोडंफार मी आले म्हणून बसून कसं चालेल? तुझ्या मागे 2 मुलं, त्यांची शाळा आणि तुझं युट्यूबचे एवढे कामं, हे सर्व हँडल करणं काही सोपं नाहीये। आणि त्यातून हे बारीक नीट कामं म्हटल्यावर ती न संपणारीच कामं असतात, ते नेहमीच करावे लागतात। मग आम्ही कधी मध्ये आलो तर थोडंफार हातभार होतो, म्हणून चला आले तर रिकामं कसं बसणार, म्हणून म्हटलं चल थोडं कपाटावरून घेऊया, बाकीची बारीक नीट कामं केले तर तुला थोडंसं बाकीच्या कामाला वेळ मिळतो। तर ती आल्यापासून तिचं चालूच आहे काही ना काही काही ना काही। आणि
मलाही व्हिडिओचं एडिटिंग असतं, शूटिंग असतं, त्यामुळे फारसा वेळ मिळत नाही आहे. आणि त्यामुळे ती जशी आली आहे तसं जिथं तिला आवरावंसं वाटतं तिथं करते. मुलांचा अभ्यास घेते. त्यांना आई आली, माझ्या सासूबाई पण मागे आल्या होत्या तेव्हा पूजा करायचं वगैरे. म्हणजे लहान मुलं अशी आजींमध्ये एकदम रमून जातात की त्यांना नवीन नवीन शिकायला मिळतं. आई आली की माझी त्यांना क्राफ्ट शिकवणार, त्यांना अभ्यास घेणार, त्यांना श्लोक शिकवणार, त्यांना नवीन नवीन काहीतरी ॲक्टिव्हिटी देणार. तर अशा प्रकारे आईचा माझा प्रोग्राम चालूच असतो. आणि खरंच ती आल्यापासून एवढा हातभार लागतो मला की मी किचनमध्ये माझी सुट्टी असते आणि मग तीच स्वयंपाक वगैरे सगळं बऱ्यापैकी कामं बघून घेते. मग मी वरची कामं थोडीफार करते. तर एक गोष्ट तर खरी आहे, जॉईंट फॅमिली असते किंवा आपल्या घरामध्ये कोणीतरी मोठं माणूस असतं, आजी असेल, आजोबा असतील, तर बऱ्याच वेळा काय होतं, आपली मुलं जी आहेत ती त्यांच्यासोबत रमतात. आता माझं आणि माझ्या मिस्टरांचं कसं होतं की मिस्टर पण दिवसभर ऑफिसमध्ये असतात, माझंही यूट्यूबचं काम म्हणजे दिवसभर हातामध्ये मोबाईल असणार, एडिटिंग करायला, शूटिंग करायला बराचसा वेळ जातो. आणि त्यामुळे मुलांना असं असतं की मुलांना कोणीतरी बोलायला हवं असतं, मुलांना बाहेर जायला सोबत कोणीतरी हवं असतं. आणि त्यामुळे असं कोणीतरी असलं की मुलांनाही बरं वाटतं. म्हणजे जॉईंट फॅमिली जे जुन्या काळात असायच्या, सगळे आजी आजोबा, त्यानंतर काका काकी सगळे एकत्र, ते खरंच खूप एक छान असतं. आणि सगळं मुलांचंही मन रमतं आणि आपली कामं बरीचशी वाटून घेतल्यामुळे हलकी होतात. तर चला, आता केकचं जे लिक्विड बॅटर आहे ते आपलं थोडं थंड झालं असेल तर ते मिक्स करूयात आणि आपण बनवूयात आपला हेल्दीवाला प्लम केक. तर आता हे सगळं थंड झालेलं लिक्विड मिक्सचर जे आहे ते आपण ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये मिक्स करणार आहोत. या रेसिपीचे सगळे इन्ग्रेडियंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. साधारणतः 1.5 किलोपर्यंत याचा केक रेडी होतो. तर इथे हे जे आहे आपल्याला आता मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे. तर सगळ्यात आधी मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि ते आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. सगळे इन्ग्रेडियंट्स रूम टेम्परेचरला असणं गरजेचं आहे. तर मला साधारणतः 3/4 कप एवढं दूध लागलं. म्हणजे एका कपाला थोडंसं कमी एवढं दूध मी यामध्ये वापरलेलं आहे. यामध्ये तुम्ही ऑरेंजचं वरचं साल जे असतं त्याचा झेस्ट आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा ॲड करू शकता. त्याने फ्लेवर खूप छान येतो. आणि ऑरेंज ज्यूस तुमचा जर घरी बनवलेला असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता. फक्त मोठेवाले ऑरेंज वापरा. आणि त्याच ऑरेंजचा तुम्ही वरचा झेस्ट जो आहे तो काढून यामध्ये ॲड करू शकता. त्यामुळे आणखीन एक छानसा ऑरेंज टँगी फ्लेवर येतो. तर आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की क्रिसमस केक किंवा प्लम केकचं जे बॅटर असतं ते थोडंसं घट्टसर असतं. कारण जर आपण याला खूप लिक्विडी बनवलं तर बऱ्याच वेळा काय होतं, त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत ते सगळे ड्रायफ्रूट्स खाली जाऊन बसतात आणि मग केक जो आहे तो आपला एवढा चांगला दिसत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की अशा प्रकारचे केक करताना बॅटर थोडंसं थिक ठेवायचं, म्हणजे जसा तो बेक होईल तिथेच ते ड्रायफ्रूट जे आहेत ते तिथेच राहतात आणि कटिंग केल्यानंतर खूप छान दिसतात. आता फायनली यामध्ये 1 टीस्पून आपल्याला व्हिनेगर ॲड करायचं आहे. व्हिनेगर नसेल तर 1 टीस्पून लेमन ज्यूस ॲड करा. आणि इथे मी 6 इंचाच्या टीनमध्ये हे सगळं ॲड करते. तुम्ही 7 इंचाच्या टीनमध्ये ॲड करा असं मी सजेस्ट करेन. कारण थोडीशी हाईट जास्त आली का बेकिंगला टाईम जास्त लागतो आणि मग बऱ्याच वेळा केक कधी मध्ये कच्चा राहतो. त्यामुळे एक टिप अशी आहे की 7 इंचाच्या टीनमध्ये हे पोर करा. आणि त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही अशा पद्धतीने वरच्या बाजूने टाकू शकता. हे तुम्ही कढईत कुकरमध्ये सुद्धा बेक करू शकता. कढई कुकर प्रीहीट करा आणि त्यामध्ये बेक करा. तर इथे आपला केक झालेला आहे बेक. मी OTG मध्ये केला आहे 180 डिग्रीला. साधारणतः 40 ते 45 मिनिटे मला याला लागली. तर आता हा एकदम गरम गरम केक आहे आणि हा मी डिमोल्ड करते. ह्याचं कारण असं आहे की माझे मिस्टर आत्ताच बाहेरून आलेले आहेत आणि त्यांना तो केक खायचा आहे गरम गरम. आणि कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता मी किती गरम कट केलेला आहे. तर याचा टिन पण खूप गरम होता, तो माझ्या हातातनं निसटला. आणि इथे थोडंसं टिनमध्ये थंड होऊ द्या आणि त्यानंतर कट करायला घ्या. कारण बऱ्याच वेळा काय होतं की गरम गरम केक कट केला तर त्याचे तुकडेही पडतात आणि स्लाईस चांगले निघत नाहीत. परंतु आता आम्हाला इथे तुम्ही बघू शकता किती वाफ येते, याचा अर्थ तो खूप गरम आहे. तर इथे थोडासा मी कट करून तुम्हाला दाखवलं की याचं टेक्स्चर बघा किती छान आलंय. गव्हाचं पीठ नाचणी असून सुद्धा याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आलंय आणि टेस्टला सुद्धा तो खूप छान लागणार आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. जर तुम्हाला मैद्याचा केक करायचा नसेल तर ही रेसिपी बेस्ट आहे, ट्राय करा. तर आम्ही एन्जॉय करतोय हेल्दीवाला प्लम केक. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर प्लम केकचे भरपूर व्हिडिओज आपल्या prajaktaskitchen.com या चॅनलवर सुद्धा आहेत आणि या चॅनलवर पण मी आधीच एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तुम्हाला जर मैद्याचा करायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. आणि हा हेल्दी व्हर्जनमध्ये आहे. यामध्ये आपण गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ आणि गूळ वापरून केलेला हा केक आहे. तर नक्की ट्राय करा. ही सुद्धा रेसिपी खूप छान आहे.
चला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.